आज हम लोगों का ये जुलूस, ये प्रदर्शन महाराजा पाक से शुरू हुआ था। वो पुराने ज़माने के महाराजा लोगों के नाम से पाक का नाम रखा गया है, लेकिन आज कुछ लोग हैं जो अपने आप को आज का हासन का महाराजा समझते हैं, जो समझते हैं कि अपने पैसे के बल पर, अपने ताकत के बल पर, अपने राजनीतिक प्रभुत्व के बल पर वो कुछ भी कर सकते हैं। लेकिन आज हम लोगों ने उस महाराजा पार्क में खड़े होकर के बता दिया कि अब ये नया महाराजा लोगों का पार्क नहीं, ये अब जनता का न्याय मांगने वाला पार्क है। और न्याय की जो लड़ाई है वो वहां से जो शुरू हुई है वो अंत तक चलती रहेगी। ಇವತ್ತು ಮಹಾರಾಜ ಪಾರ್ಕದಿಂದ ನಾವು ಹೋರಾಟವನ್ನು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದ್ದೇವೆ। ಮೊದಲಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ರಾಜ ಮಹಾರಾಜರನ್ನು ನಾವು ಹೊಗಳುತ್ತಿದ್ದೇವೆ। ಇವತ್ತು ಆ ಮಹಾರಾಜ ಪಾರ್ಕದಿಂದಲೇ ನಿಮ್ಮ ದಬ್ಬಾಳಿಕೆಯನ್ನ, ನಿಮ್ಮ ರಾಜಗಿರಿಯನ್ನ ನಾವು ಖಂಡಿಸಲಿಕ್ಕಾಗಿ ಬಂದಿದ್ದೇವೆ। ನೀವು ನಿಮ್ಮ ಹಣ ಬಲದಿಂದ, ರಾಜಕೀಯ ಬಲದಿಂದ, ಅಧಿಕಾರದ ಬಲದಿಂದ ಇಲ್ಲಿ ನಡೆಸಿರ್ತಕ್ಕಂಥ ನಿಮ್ಮ ದುಷ್ವ್ಯವಹಾರಗಳು ಇನ್ನು ಮುಂದೆ ನಡೆಯುವುದಿಲ್ಲ ಅನ್ನೋದನ್ನು ಹೇಳುವುದಕ್ಕಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಸೇರಿದ್ದೇವೆ। मैं आपको बताना चाहती हूँ, मैं तो उत्तर प्रदेश से आई हूँ आपके बीच में। ये हासन का जो कांड है, ये जो यहाँ पर इतना बड़ा शोषण महिलाओं का हुआ है, इतना बड़ा अपराध हासन के अंदर किया गया है, इसके बारे में पूरे देश के लोगों को पता चल गया है और पूरे देश के लोगों में गुस्सा है। पूरे देश के लोग कह रहे हैं बलात्कार बचाओ पार्टी को अब भगाने का समय आ गया है, अब उसको हम लोग बर्दाश्त करने वाले नहीं हैं। ನಾನು ದೂರದ ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶದಿಂದ ಇಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದೇನೆ। ಹಾಸನದಲ್ಲಿ ನಡೆದಿರತಕ್ಕಂಥ ಈ ದೊಡ್ಡ ಲೈಂಗಿಕ ಕರ್ಮಕಾಂಡ ಏನಿದೆ ಇಡೀ ದೇಶದ ಜನತೆಗೆ ಆಕ್ರೋಶವನ್ನು ಹುಟ್ಟಿಸಿದೆ, ಕ್ರೋಧವನ್ನು ತಂದಿದೆ। ಕೇಂದ್ರದಲ್ಲಿ ಇರತಕ್ಕಂಥ ಸರ್ಕಾರ ಬಲಾತ್ಕಾರಿಗಳನ್ನು ಉಳಿಸುವುದಕ್ಕಾಗಿ ಬಂದಿದೆ। ಬಲಾತ್ಕಾರಿಗಳ ಬಚಾವ್ ಅನ್ನುವಂಥ ಸರ್ಕಾರ ಏನಿದೆ ಆ ಸರ್ಕಾರವನ್ನು ಈ ಸಲ ನಾವು ಕೆಳಗೆ ಇಳಿಸುತ್ತೇವೆ ಅನ್ನುವ ಪ್ರತಿಜ್ಞೆ ಮಾಡಲು ಬಂದಿದ್ದೇವೆ। हम लोग जो महिला आंदोलन में सालों से संघर्ष कर रहे हैं, आज हमारे लिए भी ये कितनी बड़ी बात है, कितनी बड़ी त्रासदी है कि हमारे देश की आज़ादी के 75 साल के बाद, डॉक्टर बाबा साहब के संविधान के बनने के 75 साल के बाद आज भी हमारे देश के अलग अलग हिस्सों में ऐसे आतंक का राज है जिसमें महिलाओं के साथ हर तरह का उत्पीड़न होता है और उनके मुंह को बंद कर दिया जाता है, उनकी ज़बान को बंद कर दिया जाता है। मैं आपसे कहना चाहती हूँ, हम लोग सोचते थे कि सामंती ज़माने के जाने के बाद इस तरह का अत्याचार खत्म हो जाएगा, लेकिन आज हमारी समझ में आ रहा है कि सामंतवाद के साथ पुरुष प्रधानता को जोड़ा गया है, उसके साथ पूंजीवादी शोषण के साथ जोड़ा गया है और उसके साथ राजनीतिक ताकत को जोड़ा गया है और एक ऐसा गठबंधन तैयार किया गया है, एक ऐसी ताकत तैयार की गई है जो महिलाओं के साथ अनहोनी कार्रवाइयां और गतिविधियां करता है और उनके मुंह को बंद करता है, न्याय के रास्ते को बंद करता है। ये आज हमने सीखा है और हमको और आपको और देश के तमाम लोगों को आज फैसला करना पड़ेगा कि इस गठबंधन को, पुरुष प्रधानता, पूंजीवादी शोषण, सामंती शोषण और राजनीतिक प्रभुत्व, इसको भी तोड़ना होगा और अपनी लड़ाई को आगे ले जाना होगा। ನಾವು ಶತಮಾನಗಳಿಂದಲೂ ಮಹಿಳಾ ಸಂಘಟನೆ ಸಂಘರ್ಷ ಮಾಡ್ತಾನೆ ಬಂದಿದೆ। ಸ್ವತಂತ್ರ ಸಿಕ್ಕು 75 ವರ್ಷಗಳು ಗತಿಸಿದ ನಂತರವೂ, ದೇಶಕ್ಕೆ ಸಂವಿಧಾನ ಸಿಕ್ಕು 75 ವರ್ಷಗಳು ಗತಿಸಿದ ನಂತರವೂ ಇವತ್ತು ದೇಶದ ಬೇರೆ ಬೇರೆ ಪ್ರಾಂತಗಳಲ್ಲಿ ಮಹಿಳೆಯರ ಮೇಲೆ ಅತ್ಯಾಚಾರ, ಲೈಂಗಿಕ ದಬ್ಬಾಳಿಕೆ ನಡೆಯುತ್ತಾನೇ ಇವೆ। ಯಾಕಂದ್ರೆ ಸಾಮಂತವಾದ ಈ ದೇಶದಲ್ಲಿ
ಯಾವತ್ತು ಮುಂಚೂಣಿಯಲ್ಲಿದೆ. ಆ ಸಾಮಂತವಾದದ ಜೊತೆಗೆ ಇವತ್ತು ಬಂಡವಾಳಶಾಹಿ ವ್ಯವಸ್ಥೆ ಸೇರಿಕೊಂಡಿದೆ. ಪುರುಷ ಪ್ರಧಾನ ಮೌಲ್ಯಗಳು ಇವತ್ತಿಗೂ ಕೂಡ ಜೀವಂತವಾಗಿವೆ, ಅಷ್ಟೇ ಇಲ್ಲ ಮತ್ತಿಷ್ಟು ಬಲಿಷ್ಠವಾಗುತ್ತಿವೆ ಅನ್ನೋದನ್ನು ಇಂಥ ಘಟನೆಗಳು ನಮ್ಗೆ ಕಾಣಿಸ್ತವೆ. ಆದ್ದರಿಂದ ನಾವು ಈ ಬಂಡವಾಳವಾದ, ಮತೀಯವಾದ ಮತ್ತು ಈ ಸಾಮಂತಶಾಹಿಯನ್ನು ಸೋಲಿಸದಿದ್ದರೆ, ಅದನ್ನು ಒಡೆಯದೇ ಇದ್ದರೆ ನಮ್ಮ ಯಾರಿಗೂ ಮುಕ್ತಿ ಇಲ್ಲ, ಅದನ್ನು ನಾವು ಒಡೆಯಲೇಬೇಕಾಗಿದೆ. और इसीलिए आज हम लोग यहाँ इकट्ठा हुए हैं मांग करने के लिए। हमारी मांग क्या है? सबसे पहले हमारी मांग है कि प्रज्वल रेवाना, उसका बाप और उसके परिवार के लोग जो इसकी गतिविधियों में शामिल थे, उनको तुरंत जेल भेजा जाए। नो बेल, ओनली जेल, ये हमारी पहली मांग है। और जो कांग्रेस की सरकार है कर्नाटका में, उसको ये मांग माननी पड़ेगी। ये बाहर रहेंगे तो अपने धन बल का इस्तेमाल करेंगे, अपने गुंडों का इस्तेमाल करेंगे, अपनी ताकत का इस्तेमाल करेंगे गरीब लोगों को दबाने के लिए और उनका मुंह बंद करने के लिए। इसलिए नो बेल, ओनली जेल इन अपराधियों के लिए। ನಮ್ಮ ಪ್ರಮುಖವಾದ ಇವತ್ತಿನ ಹೋರಾಟದ ಬೇಡಿಕೆ ಅಂದರೆ ಪ್ರಜ್ವಲ್ ರೇವಣ್ಣ, ಅವನ ತಂದೆಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ರೇವಣ್ಣ ಮತ್ತು ಅವರ ಕುಟುಂಬದ ಯಾರ್ಯಾರು ಈ ದುಷ್ಕೃತ್ಯಗಳಲ್ಲಿ ಶಾಮೀಲರಾಗಿದ್ದಾರೋ ಅವ್ರನ್ನ ಕೂಡಲೇ ಬಂಧಿಸಬೇಕು. ಅವರಿಗೆ ಬೇಲ್ ಕೊಡ್ಲಿಕ್ಕೆ ಬೇಲ್ ಸಿಗಬಾರ್ದು, ಕೇವಲ ಜೇಲು. ಬೇಲು ಇಲ್ಲೇ ಇಲ್ಲ, ಜೇಲು ಮಾತ್ರ ಅವರ ಕೊನೆಯ ಮತ್ತು ಅಂತಿಮ ಸ್ಥಾನ ಅನ್ನೋದನ್ನು ಹೇಳಬೇಕಾಗಿದೆ. नहीं तो वो अपने ताकत का इस्तेमाल करेंगे, अपने ताकत का इस्तेमाल। ಅವರು ತನಿಖೆಯಲ್ಲಿ ತಮ್ಮ ಅಧಿಕಾರವನ್ನು ಬಳಸ್ಕೋಬಹುದು, ತಮ್ಮ ಪ್ರಭಾವವನ್ನು ಬಳಸ್ಕೋಬಹುದು. ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಎಚ್ಚರಿಕೆಯನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಅವರ ಪ್ರಭಾವವನ್ನು ಬಳಸಲಿಕ್ಕೆ, ಅವರು ದೊಡ್ಡವರು ಅನ್ನುವ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ಅವರನ್ನು ಉಳಿಸುವಂತ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಬಾರ್ದು. ಮಹಿಳಾ ಸಂಘಟನೆ, ಹೋರಾಟಗಾರರು ಈ ರೀತಿ ಅದನ್ನು ದಿಕ್ ತಪ್ಪಿಸಲಿಕ್ಕೆ ಬಿಡೋದಿಲ್ಲ. ಅವರಿಗೆ ಕೇವಲ ಜೇಲು ಮಾತ್ರ ಕೊನೆಯ ಸ್ಥಾನ. हमारी दूसरी मांग है कि जो पीड़ित पक्ष है, जिन महिलाओं के साथ उत्पीड़न किया गया है, शोषण किया गया है, बलात्कार किया गया है, हिंसा किया गया है, आज हम सब उनके साथ खड़े हैं। हम सब उन बहनों से कह रहे हैं, तुम अकेले नहीं हो, हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ लड़ेंगे। जो भी मदद चाहिए हम देने के लिए तैयार हैं। आप मत सोचो कि आपको अपना सिर छुपाना है। जिनका सिर छुप रहा है उनको हम जेल भेजेंगे। आप गर्व के साथ, इज्जत के साथ इस समाज के अंदर जिंदा रहिए, इस समाज के अंदर आगे बढ़िए। आपका कोई अपराध नहीं है। हम ये पूरी दुनिया को बताने के लिए यहाँ पर खड़े हुए हैं। ನಮ್ಮ ಎರಡನೇ ಬೇಡಿಕೆ ಎಂದರೆ ಮಹಿಳೆಯರ ಜೊತೆ ಏನು ಅನ್ಯಾಯ ಆಗಿದೆ, ಅವರನ್ನು ದುರ್ಬಳಕೆ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ, ಒತ್ತಾಯದ ಮೂಲಕ, ಅಸಹಾಯಕತೆಯ ಮೂಲಕ ಏನು ದುರ್ಬಳಕೆ ಮಾಡಿಕೊಂಡಿದೆ, ಆ ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ನಾವು ಹೇಳಿಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೇವೆ, ಇಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಜೊತೆಗೆ ನಾವು ಇರ್ತೇವೆ, ನಿಮಗಾಗಿ ಅಂತಿಮ ಕ್ಷಣದವರೆಗೂ ಕೂಡ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತೇವೆ, ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಸಹಾಯ ಸಹಕಾರ ಬೇಕಾದಲ್ಲಿ ನಾವು ಇರ್ತೇವೆ. ನೀವು ಯಾವ ಅಪರಾಧ ಮಾಡಿಲ್ಲ, ನೀವು ತಲೆ ತಗ್ಗಿಸಬೇಕಾಗಿಲ್ಲ, ನೀವು ತಲೆ ಎತ್ತಿ ನಡೀರಿ. ನಿಮ್ಮ ಜೊತೆ ಇಡೀ ದೇಶ ಇದೆ, ಕರ್ನಾಟಕ ಇದೆ, ಇಡೀ ಜಗತ್ತು ಕೂಡ ನಿಮ್ಮ ಜೊತೆ ಇದೆ. ಎದ್ದೇಳಿ ಮಹಿಳೆಯರು ಅನ್ನೋದನ್ನು ಹೇಳಿಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೇವೆ. आप जरा सोचिए कि जिन लोगों को हम लोग चुन करके अपना नेता बनाते हैं, उन्होंने इस कांड में क्या किया है, किस तरह की महिलाओं का शोषण किया है, जो घरों में काम करती हैं, गरीब हैं, मजबूर हैं, जो उनकी पार्टी में, उनके दल में काम करती हैं, जिनको टिकट चाहिए, जिनको पंचायत में खड़े होने के लिए टिकट चाहिए, जो सरकार में दफ्तरों में कर्मचारी हैं, जिनको कुछ मदद चाहिए, इस तरह की तमाम हजारों औरतों के साथ इन दरिंदों ने क्या क्या नहीं किया, और ऊपर से उनकी तस्वीर को पूरी दुनिया के सामने दिखा दिया ताकि वो औरतें शर्माएं, दब जाएं, कुछ न बोलें। लेकिन बोलने की हिम्मत उन्होंने की है और हम उनके साथ हैं, उनकी लड़ाई के साथ हैं।
और आगे आएंगी और बोलेंगी, और सरकार से हम कहेंगे तुम्हारा काम है इन महिलाओं की मदद करना, तुम्हारा काम है इनको संरक्षण देना, तुम्हारा काम है इनको मुआवजा देना, तुम्हारा काम है इनकी जीविका का इंतजाम करना। सरकार का काम है पूरी ताकत के साथ इन महिलाओं के साथ खड़ा होना, और हम लोग सब ये सुनिश्चित करेंगे कि सरकार अपने इस कर्तव्य को निभाएगी, उसको हम भागने नहीं देंगे। ನಾವು ನಿಮಗೆ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಮತ ಕೊಟ್ಟು ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿ ಕಳಿಸಿದ್ದೇವೆ. ಯಾತಕ್ಕಾಗಿ ಕಳಿಸಿದ್ದೇವೆ? ಇಲ್ಲಿಯ ಜನರನ್ನ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡೋದಕ್ಕಾಗಿ. ಆದ್ರೆ ನೀವು ಮಾಡಿದ್ದೇನೋ, ಸರ್ಕಾರಿ ಅಧಿಕಾರಿಗಳು, ಕೆಲಸಗಾರರು, ನಿಮ್ಮದೇ ಪಕ್ಷದಲ್ಲಿ ಇರುವಂತ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಯಾವುದೇ ಸಣ್ಣ ಪುಟ್ಟ ಸಹಾಯ ಕೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಂದಾಗ ಅವ್ರನ್ನ ಬಿಟ್ಟಿಲ್ಲ. ನೀವು ಮನೆ ಕೆಲಸದವ್ರನ್ನೂ ಬಿಟ್ಟಿಲ್ಲ, ಆಫೀಸರ್ಗಳನ್ನೂ ಬಿಟ್ಟಿಲ್ಲ, ಕಾರ್ಯಕರ್ತರನ್ನೂ ಬಿಟ್ಟಿಲ್ಲ, ಯಾರನ್ನು ನಿಮ್ಮ ತಾಯಿ ವಯಸ್ಸಾದವರನ್ನು ಕೂಡ ಬಿಟ್ಟಿಲ್ಲ. ಅಂದ್ರೆ ನಿಮ್ಮ ದುಷ್ಟತನಕ್ಕೆ ಒಂದು ಮಿತಿ ಇಲ್ಲ. ಹೀಗಾಗಿ ನಾವು ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇವೆ, ಆ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳಿಗೆ, ನೊಂದ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳು, ದಬಾವಣೆಗೆ ಒಳಗಾಗದಂತ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಎಲ್ಲ ರೀತಿಯಿಂದ ರಕ್ಷಣೆಯನ್ನು ಕೊಡಬೇಕು, ಪರಿಹಾರವನ್ನು ಕೊಡಬೇಕು, ಅವರ ಬದುಕು ಸುರಕ್ಷಿತವಾಗುವಂತೆ ನೋಡಿಕೊಳ್ಳಬೇಕು. ಅವರ ಜೊತೆಗೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ಇದ್ದೇವೆ. ಅವರಿಗೆ ಬೇಕಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಗೌರವಿತವಾದ ಬದುಕನ್ನು ಕೊಡುವ ಖಾತ್ರಿ ಸರ್ಕಾರ ಹೇಳಬೇಕು. ಸರ್ಕಾರ ತನ್ನ ಜವಾಬ್ದಾರಿಯನ್ನ ನಿಭಾಯಿಸಬೇಕಂತ ಹೇಳಿಕ್ ಬಂದಿದ್ದೇವೆ. आप जरा सोचिए, जो कुछ हमने लड़ करके पाया है, किस तरह से उसी का इस्तेमाल हमारा शोषण करने के लिए हो रहा है। हमने लड़ करके पढ़ने का अधिकार, नौकरी करने का अधिकार, पंचायत और नगर पालिका में चुनाव लड़ने का अधिकार हासिल किया है, लेकिन इन अधिकारों को हम तब तक हासिल नहीं कर सकते जब तक ऐसे नेताओं को हम खुश न करें, जब तक हम उनके चंगुल में फंसे नहीं। ये हमको स्वीकार्य नहीं है, हम इसको मानने के लिए तैयार नहीं हैं। हम इसके खिलाफ लड़ेंगे। नौकरी करना, पढ़ना, काम करना, चुनाव लड़ना, ये हमारा अधिकार है। किसी भी नेता को हमें इस अधिकार को हमारे खिलाफ इस्तेमाल करने के हम इजाजत नहीं देंगे, हम स्वीकृति नहीं देंगे। ये हमारा और आपका फैसला होना चाहिए। ನಾವು ಹೋರಾಟ ಮಾಡಿ ಅನೇಕ ಹಕ್ಕುಗಳನ್ನು ಪಡೆದಿದ್ದೇವೆ. ನೌಕರಿ ಮಾಡುವ ಹಕ್ಕು, ಶಿಕ್ಷಣ ಪಡೆಯುವ ಹಕ್ಕು, ಚುನಾವಣೆಗೆ ನಿಲ್ಲಿ ಆರಿಸಿ ಬರುವ ಹಕ್ಕು, ಅದೇ ಹಕ್ಕುಗಳನ್ನು ನೀವು ದುರ್ಬಳಕೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀರಿ. ಅದರ ಮೂಲಕವೇ ನೀವು ನಾವು ಹಣಿಯಲ್ಲಿ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ. ಆದರೆ ನಾವು ನಿಮ್ಮ ಶೋಷಣೆಯನ್ನ ತಾಳಿಕೊಳ್ಳೋದಿಲ್ಲ. ನೀವು ನಮ್ಮ ಹಕ್ಕನ್ನು ಕಸಿದುಕೊಳ್ಳಲು ನಿಂತರೆ ನಮ್ಮ ಹಕ್ಕನ್ನು ಕಸಿದುಕೊಳ್ಳಲು ಬಿಡೋದಿಲ್ಲ. ನಾವು ಶಿಕ್ಷಣ ಪಡಿತೇವೆ, ನಾವು ನೌಕರಿ ಪಡಿತೇವೆ, ನಾವು ಚುನಾವಣೆಗೆ ನಿಲ್ಲಿ ಗೆದ್ದು ಬರ್ತೇವೆ. ನಿಮ್ಮ ಔದಾರ್ಯದಲ್ಲಿ ಇರುವುದಿಲ್ಲ, ನಿಮಗೆ ನಾವು ಅಂಜುವುದಿಲ್ಲ, ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ಹಿಂದೆ ಸರಿಯುವುದಿಲ್ಲ ಅನ್ನೋದನ್ನು ಹೇಳ್ತೇವೆ. हमारे जो देश के सबसे बड़े नेता हैं वो कहते हैं 10 साल तो हमने तुमको ट्रेलर दिखाया है, असली पिक्चर तो हम 10 साल के बाद जब जीतेंगे तब तुमको दिखाएंगे। क्या ट्रेलर उन्होंने दिखाया है? क्या ट्रेलर दिखाया है? बिल्किस बानो और उनके परिवार के साथ हत्या और बलात्कार करने वालों को जेल से छोड़ने का इन्होंने ट्रेलर दिखाया है। पहलवानों के साथ उनकी बेइज्जती करने वाले बृजभूषण शरण सिंह को बचाने का उन्होंने ट्रेलर दिखाया है। राम रहीम को लगातार पैरोल देने का उन्होंने ट्रेलर हमको दिखाया है। और उन्होंने हासन में आकर के उस प्रज्वल का हाथ पकड़ करके उसको उठा करके उसके लिए वोट मांगने का हमको ट्रेलर दिखाया है। अब कहते हैं अभी तो तुमको ट्रेलर दिखाया है, अब की जीतेंगे तो असली पिक्चर तुमको दिखाएंगे। अरे नेताजी, अब न तुम्हारा ट्रेलर चलेगा न तुम्हारा पिक्चर चलेगा, अब तो तुमको हम लोग कुछ दिखाने वाले हैं। 4 तारीख को निश्चित रूप से हम तुमको कुछ दिखाएंगे। अपनी बहनों का बदला लेकर के तुमको 4 तारीख को कुछ दिखाने का काम हम लोग इस देश के अंदर जरूर करेंगे। इस बात को भी हमें आज नोट करना चाहिए। ನಮ್ಮ ದೇಶದ ಮುಖಂಡರು, ನಮ್ಮ ದೇಶದ ದೊಡ್ಡ ನಾಯಕರು ಹೇಳಿದ್ರು, ಈ 10 ವರ್ಷ ನಾವು ಕೇವಲ ಟ್ರೇಲರ್ ತೋರಿಸಿದ್ದೇವೆ,
ಮುಖ್ಯ ಸಿನಿಮಾ ಇನ್ನಂತರ ಮುಂದೆ ತೋರಿಸ್ತೇವೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಏನ್ ಟೇಲರ್ ತೋರಿಸಿದ್ರು ಅವರು? ಬಿಲ್ಕಿಶ್ ಬಾನುನ್ ರೇಪಿಸ್ಟನ್ನ ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡಿದ್ರು. ಬ್ರಿಜ್ ಭೂಷಣ್ ಶರಣ ಸಿಂಗನನ್ನ ಕಾಯ್ದ್ರು. ರಾಮ್ ರಹೀಮನನ್ನ ಬೇಲ್ ಮೇಲ್ ಬೇಲ್ ಪರೋಲ್ ಮೇಲ್ ಪೆರೋಲ್ ಬಿಟ್ರು. ಇದೇನಾ ನಿಮ್ ಟ್ರೇಲರ್ ಎಷ್ಟು ಹೊಲಸಿರ್ಬೇಕಾದ್ರ ಇನ್ನು ಸಿನಿಮಾ ಎಷ್ಟು ಹೊಲಸು ಮಾಡೋರಿದ್ದೀರಿ. ನಿಮ್ಮ ಸಿನಿಮಾ ನಡಿಲಿಕ್ಕೆ ನಾವು ಬಿಡಲ್ಲ. ट्रेलर दिखाया, इसका हाथ पकड़ करके वोट मांगने का इसके लिए, प्रज्वल के लिए. ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ಪ್ರಜ್ವಲ್ ರೇವಣ್ಣನನ್ನ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಕೂಡಿಸಿ ಅವನ ಕೈ ಹಿಡಿದು ಓಟ್ ಹಾಕ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರಲ್ಲ. ರೇಪಿಸ್ಟ್ರಿಗೆ ಓಟ್ ಹಾಕ್ರಿ ಅಂತ ಹೇಳೋದು ನಿಮ್ಮ ಸಿನಿಮಾನ? ರೇಪಿಸ್ಟ್ರಿಗೆ ಓಟ್ ಹಾಕಂತ ಹೇಳೋದು ನಿಮ್ಮ ಸಂಸ್ಕೃತಿನ? ಜೂನ್ 4ರ ನಂತರ ನಿಮ್ಮ ಟೇಲರ್ನು ಉಳುಗುಡಲ್ಲ, ನಿಮ್ಮ ಸಿನಿಮಾನು ಬಂದ್ ಮಾಡ್ತೇವೆ. ಏನು ತೋರ್ಸೋದು ಈ ದೇಶಕ್ಕೆ ನ್ಯಾಯ ನೀತಿ ನಾವು ತೋರ್ಸಲಿಕ್ಕೆ ಜೂನ್ 4 ಆದ ನಂತರ ಸಿದ್ಧರಿದ್ದೇವೆ. ನೀವು ನೆನಪಿಟ್ಕೋರಿ. अंत में सिर्फ यही कहना है कि हम लोग लड़ेंगे, हम लोग पीछे हटेंगे नहीं. कोई भी सरकार हो, न्याय के लिए हम लोग लड़ेंगे. आप लोग सब हाथ उठा के बताइए, न्याय के लिए लड़ेंगे कि नहीं लड़ेंगे? हाथ उठा के बताइए. कोई ನಾವು ಹೋರಾಡುತ್ತೇವೆ. ಯಾವುದೇ ಸರ್ಕಾರ ಬರಲಿ, ಯಾವುದೇ ಪಕ್ಷ ಬರಲಿ, ನಾವು ಹೋರಾಟ ಮಾಡೇ ಮಾಡ್ತೇವೆ. ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತೇವೆ, ನ್ಯಾಯಕ್ಕಾಗಿ ನಿಲ್ತೇವೆ ಅಂತ ಕೈ ಎತ್ತಿರಿ. ಹೋರಾಟ ಮಾಡೇ ಮಾಡ್ತೇವೆ, ನ್ಯಾಯಕ್ಕಾಗಿ ನಿಲ್ತೇವೆ ಅನ್ನೋದು. ಹಮ್ ಲಡೇಂಗೆ, हम जीतेंगे, हम लड़ेंगे, हम जीतेंगे. और हासन की हमारी हजारों बहनें जिनके साथ अमानवीय अत्याचार हुआ है, वो भी जीतेंगी. वो भी अपनी जिंदगी को जीने के लिए जीतेंगी और हम उनके साथ खड़े रहेंगे. इतना कह करके मैं अपनी बात को समाप्त करती हूं. आप सबका बहुत 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 दिल से धन्यवाद देती हूं. इनकलाब जिंदाबाद. ಹಾಸನದ ಜೊತೆ ನಡೆದಿರುವಂತ ಅಮಾನೀಯ ಅತ್ಯಾಚಾರದ ಘಟನೆಗಾಗಿ ನಾವು ಹೋರಾಟ ಮಾಡೇ ಮಾಡ್ತೇವೆ, ಗೆಲ್ತೇವೆ. ಈ ಮಹಿಳೆಯರ ಘನತೆ ಗೌರವನ್ನ ಎತ್ತಿಡಿತೇವೆ. ಅವರಿಗೆ ನ್ಯಾಯ ದೊರಕಿಸುವವರೆಗೆ ನಾವ್ಯಾರು ಸುಮ್ಮನೆ ಕೊಡೋದಿಲ್ಲ. ನಮ್ಮ ಹೋರಾಟ ನಿರಂತರವಾಗಿರ್ತದೆ. ನನ್ನನ್ನು ಇಲ್ಲಿ ಕರೆಸಿದ್ದಕ್ಕಾಗಿ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನ ಹೇಳ್ತೇನೆ. ನಾವು ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಜೋರಾಗಿ ಹೇಳಬೇಕಾಗಿದೆ, ಈ ಮಹಿಳೆಯರೊಂದಿಗೆ, ಹಾಸನದ ಮಹಿಳೆಯರೇ ನಿಮ್ಮೊಂದಿಗೆ ನಾವಿದ್ದೇವೆ. ಹಾಸನದ ಮಹಿಳೆಯರೇ ನಿಮ್ಮೊಂದಿಗೆ ನಾವಿದ್ದೇವೆ. ಸ್ಥಳೀಯ ಹಾಗೂ ನಿಖರ ಸುದ್ದಿಗಾಗಿ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಆಗಿ ಬೇಮಾ ವಿಜಯ ಡಿಜಿಟಲ್ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನೆಲ್ ಹಾಗೂ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಕಾಣುವ ಬೆಲ್ ಐಕಾನ್ ಕ್ಲಿಕ್ ಮಾಡಿ ಕ್ಷಣ ಕ್ಷಣದ ಅಪ್ಡೇಟ್ಗಳನ್ನು ಪಡೆದುಕೊಳ್ಳಿ.